SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध 77। नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सौ प्रियदर्शिनी बेडगे यांच्या पुढाकारातून उद्योजकता व वित्त सक्षमीकरण शिबिर इचलकरंजी। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत MSMERMP रेझिंग अँड ॲक्सिलरेटिंग MSME परफॉर्मन्स उपक्रमांतर्गत सौ प्रियदर्शिनी बेडगे यांच्या पुढाकारातून एक दिवसीय उद्योजकता व वित्त सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आजच्या बदलत्या काळात महिलांनी नोकरीच्या मर्यादेत न राहता स्वतःचा व्यवसाय उभारावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून महिलांना उद्योग क्षेत्रात सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे। या शिबिरामध्ये व्यवसाय कल्पना निवड, व्यवसाय नियोजन, MSME नोंदणी, उद्यम रजिस्ट्रेशन, बँक कर्ज प्रक्रिया, विविध शासकीय योजना, डिजिटल व्यवहार तसेच आर्थिक व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तसेच यशस्वी उद्योजकांच्या अनुभवातून सहभागी महिलांना प्रेरणा मिळणार असून नवउद्योजिकांसाठी नेटवर्किंग व मार्गदर्शनाची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे। या शिबिरासाठी गृहिणी, स्वयंरोजगार इच्छुक महिला, लघु उद्योजिका तसेच स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सौ प्रियदर्शिनी बेडगे यांनी केले आहे। महिलांनी उद्योजकतेकडे पाऊल टाकून आर्थिक स्वावलंबन साधणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सौ प्रियदर्शिनी बेडगे यांनी केले। या शिबिरात विजय पवार, रवींद्र पाटील, अश्विन जाधव, विशाल कुचकोरवी, प्रकाश पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले। या प्रशिक्षण प्रसंगी नगरसेवक अशोकरावजी जांभळे, सुहास जांभळे उपस्थित होते। तरी या प्रसंगी सोनाली कांबळे, शालान हजारे, मनीषा हिरवाडे, गिरिजा हिरवाडे, सुरेखा पाटील, अनिता कांबळे, श्रीदेवी शेळके आणि इतर महिलांचे सहकार्य लाभले। नमस्कार, मी प्रियदर्शिनी सुनील बेडगे, अध्यक्ष नारीशक्ती फाउंडेशन बालाजी नगर। नारीशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आणि MSME रॅम्पच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रशिक्षण हे आम्ही महिलांसाठी इकडे इचलकरंजीमध्ये राबवत आहे। या माध्यमातून महिलांना रोजगार संधी किंवा व्यवसाय कसा पुढे न्यावा, व्यवसायामध्ये येणारे अडथळे किंवा व्यवसायांमध्ये मिळणारी कर्ज योजना, शासनाच्या ज्या काही कर्ज योजना आहेत त्याच्यामध्ये मिळणारी सबसिडी याचं सर्व मार्गदर्शन या प्रशिक्षणांद्वारे आम्ही महिलांपर्यंत पोहोचवतो। प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी कला असते आणि ती कला जोपासत असते, पण तिला कुठेतरी प्रोत्साहन मिळण्याची गरज असते। व्यवसाय हे सगळेच करतात, पण व्यवसाय पुढे नेणे आणि त्याला एक संधी म्हणून बघणे हे महिलांना फार लोक माहिती देत नाहीत किंवा मिळत नसते। तर MSMEच्या माध्यमातून इथे सर आलेले आहेत, त्यांनी इथे बऱ्याच चांगल्या पद्धतीने महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे की कोणती सबसिडी घ्यायची आणि कसली कर्ज योजना मंजूर करायची, परत बिझनेस करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि त्या दृष्टीने कशी पावले उचलावी ह्या पद्धतीचं मार्गदर्शन आज ह्या प्रशिक्षणामध्ये केलेलं आहे। त्याबद्दल मी MSMEचे जे काही सर आलेले आहेत त्या सगळ्या सरांचे आणि उपस्थित सर्व महिला भगिनींचे आभारी आहे। कोऑर्डिनेटर MSME टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर PPDC आग्रा, एक्सटेन्शन सेंटर कोल्हापूर इथून आम्ही कार्यरत आहोत। देशभरामध्ये साधारणतः आमची 25 सेंटर्स आहेत आणि त्यामधील जे कोल्हापूरमध्ये MSME टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सध्या कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये रॅम्प स्कीम अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहोत। रॅम्प म्हणजे रायझिंग अँड ॲक्सेलरेटिंग MSME, स्मॉल, मिडियम आणि एंटरप्राइजेसना चांगल्या पद्धतीनं एक स्पेसिफिक टॉपिक नुसार त्यांच्या डोमेन नुसार त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी आम्ही राबवतो। जसं GST वरती किंवा आता आम्ही इथं रिसेंटली जो बिझनेस फायनान्स अँड क्रेडिट कंप्लायन्स वरती ट्रेनिंग प्रोग्राम घेतलेला आहे किंवा अवेअरनेस कॅम्प घेतलेला आहे। याच्या माध्यमातून जे उद्योजक आहेत, उद्योजिका आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायाचं व्यवस्थापन आणि त्यासाठी फायनान्शियल मॅनेजमेंटच्या दृष्टीनं त्या काय करू शकतात किंवा त्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या बँकेच्या आणि शासनाच्या ज्या विविध कर्ज अनुदानाच्या योजना आहेत त्यांच्या कागदपत्रांची माहिती आणि त्यांच्या नियम अटींची माहिती आम्ही या वर्कशॉपच्या निमित्तानं दिलेली आहे। तसेच मार्केटिंग स्ट्रॅटेजी
आणि डॉक्युमेंटेशनचा पार्ट. व्यावसायिकाला त्याचे स्वतःची प्रोफाईल स्ट्रॉंग करण्यासाठी बेसिक डॉक्युमेंट्स त्याच्याकडे जे असणं गरजेचं आहे ते कोणते कोणते पाहिजेत, आणि त्याला भविष्यामध्ये त्याचा व्यवसाय उद्योग मोठा करायचा असेल तर त्या दृष्टीनं त्याचं प्रिपरेशन कसं असावं या दृष्टीनं आम्ही भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईनच्या नुसार हा उपक्रम राबवत आहोत. आणि यामध्ये सहभागी झालेल्या सर्व पार्टिसिपेंटचं आणि माझे सहकारी रवींद्र पाटील सर, अश्विन जाधव सर, प्रकाश पाटील सर, विशाल सर या सगळ्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत. बेंजे मॅडमनी जे आता या लोकांना पर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी मदत केलेली आहे त्या माध्यमातून या लोकांच्या पर्यंत चांगला एक उपक्रम आणण्याचं निमित्त हा एक ट्रेनिंग प्रोग्रामचा होता. आणि भविष्यात या लोकांसाठी, या सर्व उद्योजिका महिलांसाठी आम्ही नेहमी वर्षभर त्यांच्या संपर्कात राहू आणि त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी ज्या काही अडचणी येतील किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं भविष्यामध्ये लागणारं जे सहकार्य आणि मार्गदर्शन ते सुद्धा आमच्याकडून विनामूल्य त्यांना होत राहील अशी या प्रसंगी मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.